तुमच्या सर्वांचं मातोश्रीमध्ये आणि शिवसेनेमध्ये स्वागत। दशरथजी, आता तुम्ही जे बोललात ते महत्त्वाचं आहे की पडत्या काळामध्ये, पण काळ पडता असतो तेव्हा भविष्यकाळ चढता असतो। म्हणजे पडलेला असतो, आपण तर पडलेलो नाहीच आहोत, आपल्यात गद्दारी केली गेली, तो चढतो आणि जो चढलेला असतो तो पडत असतो। त्याच्यामुळे चढलाय तो पडणार आणि त्याला पाडणारच या निश्चयाने तुम्ही आलेला। मी गेले काही दिवस आता राज्यामध्ये कुटुंब समाजाला सुरुवात केली, कोकण किनारपट्टी झाली, आता मराठवाड्यात आहे, असं करत करत संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार। एक चित्र नक्की बघतोय की महाराष्ट्रामध्ये ह्या चोरबाजाराच्या विरुद्ध आणि गद्दारांच्या विरुद्ध नुसता असंतोष नाही तर भयंकर चीड आहे, भयंकर संताप आहे। आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे की दशरथजी, तुम्ही भारतीय जनता पक्षातून आला। मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय की आता जे काही चाललेलं आहे गुंडागर्दी आणि फोडाफोडी, तुम्ही जे काही तुमचं आयुष्य खर्ची घातलं ते याच्यासाठी केला होता। आता हा फोन घातला होता की तुम्ही सगळं काय घरदार कुटुंब त्याच्यावरती निखारे ठेवून पक्षवाढीसाठी मेहनत केली आणि पक्ष वाढवल्यानंतर तुम्हाला केवळ सतरंजा उचलायला लावून तुमच्या डोक्यावरती हे जे उपरे बाजार गुडघे बसवले जात आहे हे तुम्हाला मान्य आहे का? हे तुमचं हिंदुत्व, हे जे भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आहे भाडोत्री, हे भाडोत्री हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का? कारण कालच राष्ट्रवादीच्या बाबतीत निवडणूक आयोगाने निकाल दिला, तो तसं द्यायला पाहिजेच होता आणि तसा नसता दिला तर सुप्रीम कोर्टाने जो आतोडा आपल्या निकालाच्या वेळेस ते मारतील अशी मला खात्री आहे तो आताच त्यांनी मारला होता। एकदा चोराला म्हणजे चोरच न्यायाधीश झाला अशी एक मी कुठेतरी बातमी वाचली असते, चोरच न्यायाधीश झाला आणि त्या चोराने त्या काळामध्ये अनेक चोरांना सोडून दिलं। पण हे खरी गोष्ट आज मी कुठेतरी वाचली, चोरच न्यायाधीश झाला। भास्कर नाही करत यांना चॅनलवाल्यांना वगैरे व्हिडिओला हे असली माझ्या मनातली गोष्ट नाही की त्यांनी खोटी कागदपत्र तयार करून तो न्यायाधीश झाला। न्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी अनेक चोरांना सोडून दिलं आणि नंतर सगळेजण कोर्ट सुट्टीवरती होतो आणि या सुट्टी काळामध्ये जयच झाला आणि नंतर कळलं त्याने झालं कसं, तर त्याला बोलवलं, त्यांनी कबुली दिली की मी चोरांना सोडलं, त्यांनी काय मातू चोऱ्याकडे सोडले, पण त्यांनी बलात्कार दरोडे खून बिन केलं तर अशाला मी सोडलं। निदान तेवढी तरी एक नैतिकता त्या चोरात होती, आता एवढी सुद्धा नैतिकता या भारतीय जनता पक्षात राहिलेली नाही। दिवसा ढवळ्या सगळं काय चाललेलं आणि ही कीड जी आहे ती आपल्या देशामध्ये तर इतर प्रादेशिक पक्ष इतर प्रदेशात मारतीलच, राजकारणात हरवतीलच, पण महाराष्ट्रामध्ये ही कीड मारण्याचं काम हे आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आलात। तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद तर देतोच, पण भविष्य काळामध्ये तुम्हाला कधीही शिवसेनेत, आता तुम्ही म्हणालात की शिवसेनेत होता तिथे गेला परत आला, तुम्हाला कोणालाही शिवसेनेत आल्याचा पश्चाताप होणार नाही ही ग्वाही देतो, खात्री देतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।